तर आज आपण बघणार आहे क्लास 7मध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 39. तर यात आपण पार्टनरशिप टॉपिक सुरू करणार आहे आज. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला त्यातला, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्ट ₹1,44,000 in the ratio of 4.5 and bought a plot of land. After some year, they sold it at after of 20 profit of 20%. And what is the profit each of them got? आता इथे सांगितलं आपल्याला की दोन मित्र आहेत सुरेश आणि रमेश, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किती रुपयाची, तर ते केली आहे ₹1,44,000 आणि त्याचा रेशो किती घेतला आहे तो आहे आपला 4.5 4/5 आणि त्यांनी त्या पैशांमध्ये एक प्लॉट विकत घेतलेला आहे आणि काही वर्षानंतर त्यांनी तो प्लॉट 20% प्रॉफिटने विकलेला आहे. तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे की सुरेश आणि रमेशमध्ये दोघांनी जो रेशो 4/5चा दिलेला आहे, तर सुरेशला किती किंवा रमेशला किती रुपये दिलेले आहेत, किती मिळालेलं आहे प्रॉफिटमध्ये. या 20% जे प्रॉफिट मिळालेलं आहे आपल्याला 20%, तर सुरेश आणि रमेशला प्रॉफिटमध्ये किती पर्सेंट भेटला आहे किंवा किती रुपीज भेटले हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होता. प्रॉफिट अर्न आहे आपला तो आहे 20% आणि टोटल प्रॉफिट दिलेला आहे आपल्याला तो आहे 20% अपॉन 100% मल्टिप्लाय बाय ₹1,44,000 तो झालेला आपला. तर आता इथे किती 0 होईल, दोन्ही कॅन्सल होत आहे, परत इथे पण एक 0 कॅन्सल होते, म्हणजे काय राहिलं आपलं बाकी 2 मल्टिप्लाय बाय ₹14,400 एवढं आपलं बाकी आहे. तर याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर किती येते 28,800 एवढं आपलं प्रॉफिट येत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे 20% प्रॉफिट निघाला आपला. तर आता आपल्याला 4/5चा रेशो जो दिलेला होता त्यात आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर इन्व्हेस्टमेंट ऑफ सुरेश अँड रमेश इज 4/5 रेशो दिलेला होता आपल्याला गिवनमध्ये 4/5चं. लेट द प्रॉफिट सुरेश बी आपण घेतलेला आहे 4x. आता सुरेशचा आपण प्रॉफिट घेतला आहे तो घेतला आपण 4x अँड रमेशचा घेतलेला आपण 5x. तर आपल्याला याच्यात व्हॅल्यू पुटअप करायची आहे फक्त. तर 4x + 5x इज इक्वल टू किती आपल्याला 20%चा प्रॉफिट किती निघालेला आहे तो निघाला आहे 28,800. ओके, तर या दोघांची टोटल केलं तर किती येत आहे, तर ते येत आहे 9x आणि इज इक्वल टू किती 28,800. तर आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये, ठीक आहे. तर हे राईट साईडला आल्यानंतर हे होईल डिव्हिजनमध्ये. तर x आपण इकडे घेतला आणि याला घेतला आपण 28,800 डिवायडेड बाय 9. तर हे सॉल्व होते इथेच. तर इथे येतं आपलं 3,200 म्हणजे आपली एक्स व्हॅल्यू निघालेली आहे 3,200. नेक्स्ट बघूया आपण. आता सुरेशचा प्रॉफिट किती होता, तर तो होता 4x. तर तो आपण 4 मल्टिप्लाय बाय 3,200ला मल्टिप्लाय केलं तर आपल्या येत आहे 12,800 म्हणजे हे निघालं सुरेशचं प्रॉफिट. आता रमेशचं प्रॉफिट किती येत आहे 5x होतं. 5 मल्टिप्लाय बाय किती घेणार आपण 3,200. तर आपलं किती येत आहे ते येत आहे ₹16,000. म्हणजे द प्रॉफिट अर्न बाय सुरेश अँड रमेश आर 12,800 अँड 16,000. तर आपण इथं बघितलं रमेशला किती भेटलं आहे, तर ते भेटलं 16,000 आणि सुरेशला किती भेटलेलं होतं, तर ते भेटलं आपल्याला प्रॉफिट ते भेटलं आहे 12,800. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे की विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्ट 15,000 अँड 1,20,000 टू स्टार्ट अ बिझनेस. दे सफर अ लॉस ऑफ 20%. ओके, अँड हाऊ मच अ लॉस डीड इच देम इनकर. आता इथं काय म्हटलं आहे की विराट आणि सम्राटनी एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बिझनेसमध्ये. तर दोघांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर एकाने केलेली आहे ₹50,000 आणि एकाने केली आहे ₹1,20,000. तर आपल्याला सांगितलं आहे की त्यांना 20%चा लॉस झालेला आहे, ते लॉसमध्ये सुरू आहे बिझनेसमध्ये. तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे की कोणाला किती लॉस झालेला आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर सोल्युशन आता गिवनमध्ये काय आपला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे दोघांची मिळून, एकाचे 50,000 आणि एकाचे 1,20,000 म्हणजे किती झाले ₹1,70,000. ठीक आहे. नंतर लॉस किती आहे त्याचा, तर तो आहे 20%चा लॉस होता त्याला. नंतर टोटल लॉस आपला 20% ऑफ कितीवर आहे, टोटल लॉस कितीवर झालेला आहे, तर तो दोघांच्या इन्व्हेस्टमेंटवर म्हणजे तो किती 1,70,000वर आपल्याला 20%वर काढायचा. तर किती येईल आता
इथे घेणार आपण 20/100, पर्सेंटेज साईन गेला म्हणजे इथे येईल खाली 100, नंतर मल्टिप्लाय बाय 1,70,000. तर इथे 2 0 कॅन्सल, इथे पण 2 0 कॅन्सल, म्हणजे किती येईल 20 मल्टिप्लाय बाय 1,700 रुपीज. ओके, तर याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं आपलं, तर येत आहे 34,000. तर आता काय येत आहे प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता दोघांची इन्व्हेस्टमेंटची प्रोपोर्शन आपण घेतलेली होती, एकाची आहे 50,000, दुसऱ्याची आपल्याला 1,20,000 रुपये. तर दोघांना डिव्हिजनमध्ये रेशिओ जर फाइंड आउट करायचं झालं की तर आपण डिव्हिजन मेथडनुसार सॉल्व करू शकतो. ठीक आहे, तर इथे 0 0 सगळं कॅन्सल, तर आपलं काय देत आहे 5/12, म्हणजे आपला रेशो काय आलेला आहे 5/12चा. तर आता आपल्याला इथं फाइंड आउट झालेलं आहे, तर आपल्याला फक्त प्राईस काढायचे. द लॉस बाय विराट बी ₹5x अँड बाय सम्राट बी 12x. आता आपण इथे विराट आणि सम्राटची व्हॅल्यू घेतलेली आहे, ते किती घेतली आहे 5x आणि 12x, जे आपण काढली होती. आता दोघांची टोटल आहे 5x + 12x इज इक्वल टू किती आपला 34,000. ओके, दोघांची प्लस होते आपली 17x इज इक्वल टू 34,000. ओके, आता x इज इक्वल टू 34,000/17. तर याला इथंच भाग जाते, 17 1 जा 17, 17 2 जा 34, म्हणजे हा जाईल 2,000चा भाग आपला. नंतर येईल x इज इक्वल टू 2,000 रुपीज. ओके, तर आता विराटचं लॉस आपण कसं फाइंड आउट करणार आहे, तर घेणार आपण 5x, विराटची 5x घेतलेली आहे व्हॅल्यू आपण, आणि जो आपली आता व्हॅल्यू निघाली आहे 2,000, म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 2,000, तर आपली येत आहे 10,000. आणि नंतर रमेशचा लॉस किती आहे, तर 12x घेतलेला आहे आपण, 12 मल्टिप्लाय बाय 2,000, म्हणजे किती आहे 24,000. तर यात सगळ्यात जास्त लॉस कोणाचा झालेला आहे, तर तो झालेला आहे रमेशचा, तो झालेला आपला 24,000, कारण की त्याची इन्व्हेस्टमेंट जास्त होते. ओके, द लॉस बाय अ विराट अँड सम्राट आर ₹10,000 अँड 24,000 रुपीज झालेलं आपलं हे. नंतर नेक्स्ट, तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे, श्वेता, पीयूष अँड निचिकेत ओके टुगेदर इन्वेस्ट 18,000 रुपीज अँड स्टार्ट अ बिझनेस ऑफ सेलिंग शीट्स अँड टॉवेल्स. ओके, शीट्स आणि टॉवेल्सचा त्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे फ्रॉम सोलापूर. श्वेता शेअर्स ऑफ द कॅपिटल वॉज 13,000 रुपीज अँड पीयूष इज 12,000. At the end of the year, they had made a profit of 24%. And what was a Nichiket investment and what was that a share of the profit? आता इथे आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की 3 मित्रांनी मिळून इथे एक कशाचा शीट्स आणि टॉवेल्सचा एक बिझनेस सुरू केलेला आहे. तर श्वेता, पीयूष आणि निचिकेत टुगेदर इन्व्हेस्ट 18,000. आता तिन्ही मित्रांनी मिळून किती इन्व्हेस्टमेंट केली, तर ते केली आपण 80,000 रुपये. ठीक आहे, आता त्यांनी शीट्स आणि टॉवेलचा बिझनेस सुरू केला फ्रॉम सोलापूरमधून. तर श्वेताची इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर ते सांगितले आपल्याला की ते 30,000 रुपये. पीयूषची आहे आता ती आहे 12,000 रुपये. आणि आपल्याला कोणाची, आणि त्यांना तिघांना मिळून या वर्षाच्या शेवटी त्यांना कितीचं प्रॉफिट झालं, तर ते 24 रुपीचं आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. तर आपल्याला निचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि त्याचा शेअर, तर आधी आपण सोल्युशन बघणार आहे. काय गिव्हनमध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट आहे आपली 18,000, निचिकेत इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट मायनस श्वेता इन्व्हेस्टमेंट प्लस पीयूष. ओके, तर टोटल इन्व्हेस्टमेंट आपली 18,000. नंतर आहे श्वेताची इन्व्हेस्टमेंट किती होती 30,000, पीयूषची किती आहे ती आहे 12,000 रुपीज. तर याच्यात कसं होणार आहे, आता जे इन्व्हेस्ट केलेलं आहे आपण 18,000 मायनस या दोघांची टोटल किती झाली आहे, तर ती झालेली आहे 42,000 रुपीज. म्हणजे आपलं इथं किती काय मायनस केल्यानंतर किती आन्सर येत आहे, तर ते येत आहे 38,000. म्हणजे प्रॉफिट अर्न किती झालेलं आहे त्याच्यावर 24%वर प्रॉफिट काढलेला आहे. तर टोटल प्रॉफिट किती आपला 24%. ओके, ऑफ 18,000वर 24% 18,000 आपलं प्रॉफिट काढायचं. तर येईल पर्सेंटेजच्या अपॉनमध्ये 100 येईल, 24/100 इज इक्वल टू 18,000. ठीक आहे, तर इथे हे इथे येईल 24/100 इज इक्वल टू किती आहे 18,000. तर इथे 2 0 आणि इथचे 2 0 कॅन्सल होतील, म्हणजे आता किती राहिले इथे 24 मल्टिप्लाय बाय 800. ओके, तर 24 मल्टिप्लाय बाय 800 केलं तर आपला आन्सर किती येत आहे 19,200. तर बघू आपण पुढे. तर आता प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट, आता प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट तिघांची पण आपल्याला फाइंड आउट करायचं, श्वेता, पीयूष आणि निचिकेतचे. तर आपण इथे बघितलं आहे तिची इन्व्हेस्टमेंट होती 13,000 रुपीज. ठीक आहे, आणि आपण घेतला आपण 1000. ओके, नंतर 30 इथे कॅन्सल होते, 30 इथे कॅन्सल, म्हणजे इथे 13/2, म्हणजे आपल्या इथे किती येईल 2 ने याला भाग जातो, तो होते 15 1 15 2 30. ओके,
तर आपलं किती आलेलं आहे याची, श्वेताची आली आपली 15. ओके. पियुषची 12,000 इन्व्हेस्ट केलेलं आहे, अपॉन 1000 घेतलं आपण, तर इथे पण 3 झिरो कॅन्सल, म्हणजे इथे 12/2 पर त्याला पण डिवाइड होते, तर इथे 6 म्हणजे त्याची आहे 6. नंतर निचिकेतची आहे, जे आता आपण निचिकेतची काढलेली आहे ती आहे 38,000 अपॉन 1000, तर इथे पण 3 झिरो कॅन्सल होतील आणि 38/2, तर आपली इथे येत आहे 9. तर इथे आपली येत आहे 19 येईल इथे. ओके. तर ही इथे येईल 19. तर दी प्रॉफिट श्वेता, पियुष अँड निचिकेत, बी आपण घेतलेला आहे 15x आलेला आहे श्वेताचा, 6x आलेला आहे आपला पियुष, नंतर 19x आलेला आहे आपला निचिकेतचा. तर आपण याची व्हॅल्यू घेतलेली आहे 15x + 6x + 19x, तर आपली टोटल किती येईल ते, तर 19,200 आलेली आहे. तर याचे टोटल होत आहे 14x. तर आपल्याला काय करायचं आता, 19,200 therefore by x is equal to 19,200 अपॉन 14, तर याला भाग जात होता जो आहे 418चा. ओके. तर निचिकेत प्रॉफिट किती आपला 19x आहे. ठीक आहे. तर आता याला 19ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 418ने, तर किती येणार आहे आपलं, तर ते येत आहे 9,120. म्हणजे निचिकेतचं किती इन्व्हेस्टमेंट आहे, तर ती येतं ऑलरेडी आलं होतं 38,000 आणि प्रॉफिट किती आहे त्यांचा, तर तो आहे 9,120. प्रॉफिट आहे त्यांचा 9,120. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, ए अँड बी शेअर प्रॉफिट ॲट 2,45,000 रुपीज in the proportion of 3/7. Each of them give 2% of shares profit to the soldier welfare fund, and what was the actual amount give the fund by each other. आता इथे विचारलं आपल्याला की ए आणि बी शेअर आहेत. ठीक आहे. बिझनेसमॅन असेल किंवा नाव असेल त्यांचे ए आणि बी, तर त्यांचं प्रॉफिट आहे, शेअर प्रॉफिट आहे ते आहे 2,45,000 रुपीज. ठीक आहे. आणि त्याच्यात आपल्याला रेशो दिलेला आहे 3/7चा. आता ते त्यांच्या प्रॉफिटमधले 2% शेअर ते जो प्रॉफिट आहे त्यांचा तर देत आहे सोल्जर वेलफेअर फंडला. तर व्हॉट वॉज दी ॲक्च्युअल अमाऊंट ही गिव. आता आपल्याला काय करायचं की ते 2% म्हणजे कितीवर, तर ते 2,415वर, म्हणजे 2,45,000 वरचे जे 2% आहेत ते आपल्याला इथे वेलफेअर फंडचे किती पैसे अमाऊंट किती देतात ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर इथे काय सोल्युशनमध्ये आपलं काय प्रोपोर्शन ऑफ शेअर किती दिलेला होता, तो दिलेला 3/7चा. नंतर दी प्रॉफिट ए अँड बी रुपीज 3x अँड 7x, म्हणजे आपण याचा 3x अँड 7x घेतलेला आहे. तर इथे 3x + 7x इज इक्वल टू किती आहे, टोटल प्राईस किती होती 2,45,000 रुपीज. नंतर 10x इज इक्वल टू काय 2,45,000 रुपीज झालं. नंतर x इज इक्वल टू 2,45,000 अपॉन 10. तर इथे 0 कॅन्सल होतं आपला. तर एक्सचं किती येत आहे, 0 कॅन्सल झाल्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपली किती येत आहे, ती येते 2,415. म्हणजे एचा शेअर किती आहे तो आहे आपला 3x, तर आपण याला 3ने मल्टिप्लाय करणार आहे. तर ते येत आहे 2,415 मल्टिप्लाय बाय 3 समजा, तर ते येत आहे 7,315. नंतर बीचं सेम फाइंड आउट करायचं आपल्याला. बी शेअर्स किती आहे 7x घेतलेला आहे. नंतर 7 मल्टिप्लाय बाय 2,415, तर आपलं येत आहे 17,115. तर सोल्जर वेलफेअर फंडसाठी आपण तिथे 2% देत आहे. ठीक आहे. तर कशावर, तर हे देत आहे आपण 7,315. ओके. तर अमाऊंट गिव्ह बाय ए किती दिलेला आहे, अमाऊंट गिव्ह बाय ए तर आहे 2%, त्याचा 2% काढला होता आपण, त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू काढली होती, तर त्याचा 2% आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे तर किती येतं, तो किती होता 7,315. तर 2 अपॉन इथे 100 मल्टिप्लाय बाय 7,315. म्हणजे हे सॉल्व जर केलं तर आपल्याला किती येतं, इथे येतं 5, इथे आहे 147. तर हे 5ने कट होते समजा इथे. नंतर अमाऊंट गिव्ह बाय बी. आता बीचं अमाऊंट येत आहे आपलं किती येतं आहे, बीचं किती येत आहे, तर ते येतं 2% ऑफ 17,115. तर याला पण सेम 2/100 मल्टिप्लाय बाय 17,115. तर हे येत आहे इथेच कॅन्सल होते 343. हे पण 5नेच कॅन्सल झालं. म्हणजे आता
आपली एक व्हॅल्यू निघालेली आहे 343. ओके, तर आता काय होईल, दी अमाऊंट गिव्ह ए अँड बी टू द सोल्जर फंड रुपीज. ए देत आहे 147 रुपीज आणि बी देत आहे 343 रुपीज. हे असे सोल्जर फंडला ते अमाऊंट देत आहेत. नंतर नेक्स्ट 5मध्ये म्हटलं आहे, जया, सीमा, निखिल अँड निलेश put in together 3,60,000 rupees to form a partnership with their investment being in the proportion of 3,476. And what was the Jaya's actual share in the capital? They made a profit is 12%. How much profit did निखिल make? आता इथं विचारलं आपल्याला की जया, सीमा, निखिल आणि निलेश, ठीक आहे, हे असे 4 फ्रेंड आहेत. त्यांनी एक बिझनेस सुरू केलेला आहे. तर त्यात त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे 3,60,000 रुपीज. ओके, पार्टनरशिपमध्ये. नंतर काय, इन्व्हेस्टमेंट बिंग इन द प्रोपोर्शन, त्याचं प्रोपोर्शन आहे, रेशो आहे आपला त्यांचा 3, 4, 7 आणि 6चा. तर जया ॲक्च्युअल शेअर दिलेला आहे आपल्याला कॅपिटल, आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. जयाचं किती शेअर्स आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. नंतर दे मेड अ प्रॉफिट 12%. आता तिचा प्रॉफिट आहे म्हणजे 12%. अँड हाऊ मच प्रॉफिट डीड निखिल मेक. आता त्याच्यात आपल्याला सगळ्यांचंच प्रॉफिट शेअर वगैरे फाइंड आउट करायला लागतील. नंतर आपण इथे 2 क्वेश्चन सॉल्व करू शकतो. तर आधी काय करणार, तर बघूया आपण सोल्युशन. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची 3,60,000 रुपीज. आता इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची, इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिलेला होता 3, 4, 7 आणि 6चा. लेट द जया, सीमा, निखिल अँड निलेश बी आपण घेतलेला आहे त्यांचा रेशो 3x, 4x, 7x आणि 6x. हा आपण रेशो घेतला आहे, ठीक आहे. नंतर याची प्लस केली आपण, तर देत आहे 20x. आणि हा आपला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे. तर 20x इज इक्वल टू घेतला आपण 3,16,000 रुपीज. तर अपॉनमध्ये घेतला आपण इथे 20. तर इथे किती, 20नी 36ला डिवाइड केलं तर किती येतं, इथे 18,000 येतं आपला आन्सर. ओके, तर म्हणजे आपला एक्स व्हॅल्यू किती झालेली आहे, ती झाली 18,000 रुपीज. ओके, पुढे बघूया. जया इन्व्हेस्ट किती केले होते जयानं, ते केले होते 3x. जयाची इन्व्हेस्टमेंट आहे 3xची. नंतर त्याला 3 मल्टिप्लाय बाय 18,000 करायचं, म्हणजे इथे 54,000 रुपीज. ओके, तर आता प्रॉफिट आहे तिचा जयाचा, तो आहे 12%चा. तर टोटल प्रॉफिट आपला 12% आहे. नंतर आपण काय केलं, त्याला अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 36 म्हणजे 3,60,000 रुपीज. ओके, तर आपण याला इन्व्हेस्ट करणार आहे. जे इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची 3,60,000 रुपीजची. नंतर त्यातले 2 0 कॅन्सल, इथे 2 0 कॅन्सल. नंतर येतील 12 मल्टिप्लाय बाय 3,600 म्हणजे याची टोटल किती येत आहे, तर येत आहे 43,200 रुपीज. नंतर आपलं काय येतं, प्रॉफिट ऑफ जया, सीमा, निखिल आणि निलेश रुपीज किती होतात, 3x, 4x, 7x अँड 6x. परत त्याचा 20x आलेला आहे आपले त्याचे टोटल सर्व याची. आणि इथे आपला आलेला आहे तो अमाऊंट, तो आलेला आहे 43,200. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू घेतला आपण 4,320 अपॉन घेतला आपण 20. ओके, तर याला पण भाग जातो 2160चा. तर आपली एक्सची व्हॅल्यू येतात 2,160. तर निखिल प्रॉफिट किती आहे, 7x इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय येईल येतं 2,116. तर आपला आन्सर किती येत आहे, तर ते येतं 15,120. ते किती येतं 15,120. जया शेअर्स इन द कॅपिटल किती आहेत, वॉज 54,000 रुपीज. अँड प्रॉफिट किती आहे तिचा, मेड केलेला आहे तिने, प्रॉफिट दिलेला आहे 15,120चा. तो झाला तिचा प्रॉफिट. आणि तिने बनवलेले पैसे किती आहेत, ते ॲक्च्युअल शेअर प्राईस किती आहे तिची, तर ती आहे 54,000 रुपीज. नेक्स्ट बघूया बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण त्याचा. ठीक आहे.